तुला लावले माहिती हाय पुढे ये पुढे 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 नक्कीच पोरगी आहे कधीपासून चालली चांगलं काम आहे.
त्यांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करतो आणि निश्चित रूपाने आजचा जो हा शांती मार्च आहे तो खरोखर शांतीसाठी नाही तर येणाऱ्या क्रांतीचा हा वनवा आहे. कारण तर क्रांती कशी पेटवायची आम्ही शांतीतून पेटवणार आहे. कारण तर आम्ही जगाला करुणा दिली, आम्ही जगाला मैत्री दिली. भारताने जगाला काय दिलं असेल ते या देशातला प्रत्येक नागरिक देशात दुसऱ्या देशात जाऊन सांगतो की देशाने काय दिलं तर बुद्ध दिला, पण त्याच बुद्धाला या भारताच्या भूमीमध्ये बंदिस्त केल्या जाते. आणि जिथे बुद्धाला बुद्धत्व मिळालं त्या महाबोधी बुद्ध विहाराला बौद्धांच्या स्वाधीन न करता इतर लोकांना त्याच्यामध्ये सामील करून घेतल्या जाते. आणि आजही तिथे बुद्ध परंपरेला अनुसरून बुद्ध पूजा होते आणि सकाळी सकाळी इतर वर्गीय सुद्धा येऊन त्यांच्या पद्धतीने त्यांची पूजा करतात. भारताच्या इतिहासामध्ये कुठल्याही व्यक्तिगत धर्माच्या धर्मसंस्थानामध्ये किंवा विहारामध्ये, मंदिरामध्ये, मस्जिदमध्ये, गुरुद्वारामध्ये त्या धर्माची आराधना, त्या धर्माची पूजा अर्चा होते. पण महाबोधी बुद्ध विहाराच्या बाबतीमध्ये मात्र इथल्या व्यवस्थेने वेगळी व्यवस्था करून ठेवली की त्या व्यवस्थेमध्ये 4 बौद्ध असावेत, 4 अन्य असावेत आणि एक जो असेल तो त्या जिल्ह्याचा कलेक्टर असेल आणि तो कलेक्टर त्याचा सर्व हिशेब बघावा. अशी 1949ला त्या लोकांनी कायदा केला. तो कायदा रद्द व्हावा आणि कायदा रद्द झाल्याच्या नंतर भारतातल्या बौद्धांना, जगातल्या बौद्धांना ते बौद्ध विहार फक्त बुद्धाचं विहार म्हणून खुलं करावं ही प्रमुख मागणी आमची नवी मुंबईच्या वतीने आहे. नवी मुंबईचा हा समाज वेळ प्रसंगी एकत्र येणार नाही आहे. आजपासून या समाजाने गावी द्यावी. आजपासून आम्ही एक संघ आहोत. आजपासून आम्ही एक संघ आहोत. भलेही कामानिमित्ताने वेगवेगळ्या कंपनीमध्ये, वेगवेगळ्या कारखान्यामध्ये, वेगवेगळ्या कंपन्यामध्ये आम्ही काम करतो, पण धम्म बांधव म्हणून पंचशिलेशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही. तुम्हीही आमचा आवाज पार्लमेंटमध्ये उठवा आणि पार्लमेंटमध्ये महाबोधी बुद्ध विहार हे भारताच्या बौद्धांच्या स्वाधीन करावं आणि ते सर्व बौद्ध भिक्षूंचा कमिटी असावी असं तिथे तुम्ही मांडा. आता एकटाच माणूस लढतोय संसदमध्ये. कोण? चंद्रशेखर आझादने आवाज उठवला. चंद्रशेखरने आझादने आवाज उठवला. असे आझाद अनेक होतील, अनेक आवाज उठवतील आणि तेव्हा महाबोधी बुद्ध विहार हे आपल्या स्वतःच्या स्वाधीन केल्या जाईल. आपण सर्वजण उन्हातानामध्ये आला. खरं तर टेम्परेचर खूप आहे, ऊन खूप आहे, पण आपण एक दिवस तपलो. सिद्धार्थ गौतम किती दिवस तपला? सिद्धार्थ गौतम किती दिवस तपला? तप करून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं, बुद्धत्व प्राप्त केलं. त्या बुद्धगयेसाठी आम्ही एक दिवस तपू शकत नाही. एक दिवस तपू शकत नाही. तपूया, अनेक दिवस तपूया, पण महाबोधी बुद्ध विहार हे मुक्त झालंच पाहिजे. आणि मुक्त कोणापासून झालं पाहिजे? व्यवस्थेपासून मुक्त झालं पाहिजे. आम्हाला जातीचं नाही, आम्हाला धर्माचं नाही. जात धर्म पंथ याच्या पलीकडे बौद्ध धर्म आहे. बौद्ध धर्म माणसाशी माणसानं कसं वागावं आणि माणसाने माणसाची नीतिमत्ता कशी ठेवावी हे शिकवतो. म्हणून त्या बुद्धाला आम्ही वंदन करतो. आणि निश्चित रूपाने आपण सर्वजणाला, मीही जास्त बोलणार नाही आहे, आपल्याला पुन्हा पुन्हा इथे यावं लागेल. बऱ्याचशा लोकांनी या मार्चला संपन्न करण्यासाठी आपल्या तनमन धनातून धम्मदानही दिलं. कालपासून माझ्या बँकेचा प्रॉब्लेम झाला. ईडी लागते की काय माहित नाही माझ्या पाठीमागे. कारण तर मुंबईच्या समस्त उपासकांनी फुल नाही फुलाची पाकळी टाकण्याचा प्रयत्न केला आणि माझं अकाउंट सेव्हिंग असल्या कारणाने त्याला त्यांनी ब्लॉक केलं. त्याला वाटलं हा बंतीजी काहीतरी करतो वाटते, एवढा पैसा गोळा करतो, काहीतरी करतो काय की. म्हणून ते RBIचे नियम आहेत. म्हणून अजूनही खूप मोठी आवश्यकता आहे. येणाऱ्या बुद्ध पौर्णिमेला जगातलं सर्वात मोठं आंदोलन होणार आहे. कारण तर बुद्ध पौर्णिमा त्या दिवशी आंदोलन करण्याचा खरा तो दिवस नाही आहे, पण त्याच दिवशी जगातल्या बौद्ध राष्ट्रांचे मेन लोक येतात, मोठे मोठे लोक येतात, राष्ट्रपती येतात, त्यांचे प्रधान येतात, त्यांचे राजे येतात
आणि जगाला कळावं. जगाला अजून कळालेलं नाही आहे. जगाला वाटतं की महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्याच हातामध्ये आहे आणि इथलं सरकार बाहेर गेल्याच्या नंतर सांगते मैं तो बौद्ध के देश से आया हूं, मी बुद्धाच्या देशातून आलो. तर तिथे मात्र त्या लोकांना माहित आहे. त्यांना कळावं ऍक्च्युअल परिस्थिती इथे काय आहे आणि इथली सत्य परिस्थिती ही आहे की इथे बुद्धाला दुजाभाव दिला जातो. तो आम्हाला नको आहे. म्हणून 25 तारखेला 12 मेला तिथे मोठं आंदोलन होणार आहे. त्या आंदोलनाला खूप सारा सपोर्ट लागणार आहे. आपण सर्वांनी तन्मन धनाने आपल्या परीने आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि ज्याला शक्य आहे त्यांनी बुद्ध जयंतीला बुद्ध गयेला त्या आंदोलनाचा एक हिस्सा व्हावा म्हणून तिथे त्यांनी उपस्थित राहावं. आणि निश्चित रूपाने एवढं बोलतो. आपल्या सर्वांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करतो. पुन्हा पुन्हा एकत्र यायचं आणि पुन्हा पुन्हा ज्या वेळेला धम्म येईल त्यावेळेला आपण आपल्या शाखा संस्था विहार एकत्र करून आपण एका जाग्यावर उभं राहूया अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांचं कल्याण हो, मंगल हो एवढं बोलतो आणि ते थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, त्या आंदोलनाला नवी मुंबईकरांचं समर्थन देण्यासाठी या ठिकाणी महाबोधी महाविहार बचाव कृती समितीच्या वतीने प्रशासनाला या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे. तरी आदरणीय भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बौद्ध एकजुटीचा, पंचशील ध्वजाचा. तर या ठिकाणी नवी मुंबईमध्ये देखील शांतता रॅलीचं आयोजन व्हावं यासाठी अनेक बौद्ध बांधवांशी त्या ठिकाणी चर्चा सुरू होती आणि त्या चर्चेतून या ठिकाणी महाबोधी महाविहार बचाव कृती समिती नेमण्यात आली. समन्वयकांनी सहकार्य केलं. त्या सर्व समन्वयकाचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. सर्व संस्था संघटनांचा आभार मानतो. पोलीस प्रशासन, पत्रकार मित्रमंडळी यांचा देखील आभार मानतो. तसेच मुंबई नाही तर नवी मुंबईच्या बाहेरून देखील काही बौद्ध बांधव या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा देखील आभार मानतो. आणि या रॅलीसाठी त्यांनी धम्मदान केलं त्यांचा देखील या ठिकाणी आभार मानतो. ज्यांना धम्मदान आणखी करायचं आहे त्यांनी देखील धम्मदान त्याच QR कोडवर करायचं आहे. काही क्षणाला बसलेले आहेत त्यांच्यासाठी आपण उर्वरित रक्कम पाठवणार आहोत. तरी आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं मी आभार मानतो. पत्रकार, पोलीस प्रशासन आणि सर्वांचंच या ठिकाणी आभार मानतो. ही रॅली या ठिकाणी झाली असं आयोजकांच्या वतीने. शिस्तीने घरी जा आणि सर्व पत्रकारांना जर बाईट घ्यायची असेल तर त्यांनी पुढे या आणि कृपया ही उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच न तावता धम्मधरो यावता बहुभासति योजपमि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्ममनपमज्जति नति मे शरणं गय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवजेन होतु मे जय मंगलम् नथि मे शरणं गय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवजेन होतु मे जय मंगलम् नथि मे शरणं
अय्यं संगो मे शरणं वरं एतेन सच्चवजेन होतु मे जय मंगलम् साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो बुद्धाय नमो बुद्धाय नमो बुद्धाय जय भीम। महत्वाची सूचना, सगळेजण उन्हामध्ये थांबले होते, लगेच जास्त थंड पाणी कोणीही पिऊ नका। ही आहे की महाबोधी बुद्ध विहार जे आहे बुद्धगया, जिथे तथागत भगवान बुद्धाला बुद्धत्व प्राप्ती झाली, ते बुद्ध विहार आजही त्या बुद्ध विहारामध्ये नॉन बुद्धिस्ट आणि 4 बुद्धिस्ट आणि त्या जिल्ह्याचा कलेक्टर असं एक पाहून त्यांचं व्यवस्थापनाची कमिटी आहे। ती कमिटी बरखास्त व्हावी, 1949चा कायदा रद्द व्हावा आणि संपूर्ण बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशी ही प्रमुख मागणी आहे। कारण या भारतामध्ये आपण पाहतो विविध जातीने विविध धर्माने नटलेला हा भारत देश आहे। या देशामध्ये प्रत्येकाचं आपलं वेगळं तीर्थस्थळ आहे। त्या प्रत्येकाच्या तीर्थस्थळामध्ये एकही तुम्हाला बौद्ध मिळणार नाही आहे, किंवा मुस्लिम बांधव असेल तर मुस्लिम बांधवाच्या मस्जिदमध्ये तुम्हाला बौद्ध किंवा हिंदू तिथे पुजारी म्हणून मिळणार नाही आहे, किंवा गुरुद्वार असेल तर गुरुद्वारामध्ये तुम्हाला ख्रिश्चन किंवा बुद्धिस्ट तुम्हाला कोणी पुजारी म्हणून मिळणार नाही आहे। तर सर्व देशांमध्ये असताना सर्व धर्मसमभाव हा देश मानतो, या देशामध्ये सर्वचे विहार वेगळे आहेत, सर्वांची मंदिरं वेगळे आहेत। तर त्या विहारामध्ये स्वतःचा जो धम्म आहे, जो बुद्धाचा धम्म आहे, बुद्धाने जो धम्म दिलेला आहे, त्या धम्माचं अनुकरण करणारा जो वर्ग आहे बौद्ध भिक्षू आहे। तर त्या बौद्ध भिक्षूंच्या स्वाधीने ते बुद्ध विहार करावं आणि ती मॅनेजमेंट जी आहे 1949ची मॅनेजमेंटचा जो कायदा आहे तो रद्द करावा ही प्रमुख मागणी आहे। गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी आहे, पण सरकार मात्र त्याच्यामध्ये फार दिलगीर वेगवेगळ्या कारणाने वेळ देतो आणि निश्चित रूपाने नवी मुंबईचा हा जो समस्त समाज बांधव आहे आज आपल्या शांतचित्ताने आणि करुणेने हा रस्त्यावर उतरला आहे की त्यांचा प्रामाणिकपणाने आणि मत आहे त्यांचं की आम्हाला आमचं बुद्ध विहार आमचं श्रद्धास्थान आहे, आमचं श्रद्धास्थान आमच्या स्वाधीन करावं, की जेणेकरून आम्ही तिथे वंदन करत असताना अन्य कुणाचे शब्द आमच्या कानावर पडणार नाही आहे। आज जर तुम्ही बुद्धगयेमध्ये गेलात तर सकाळच्या प्रहरी सकाळच्या वेळेला एकीकडे बुद्धं शरणं गच्छामीचा मंत्र बोलला जातो, एकीकडे ओम किंवा अनेक प्रकारचे ओम बोलल्या जातात। तर तिथे एक दिवस असा येईल की गोंधळ निर्माण होईल आणि तो शांतता असावी। हा देश शांततेने ओळखला जातो आणि या देशातला प्रत्येक माणूस जगाला सांगतो की आम्ही तुम्हाला बुद्ध दिला आहे, करुणेचं प्रतीक दिलं आहे, मैत्री दिली आहे। तर मग त्याच बुद्धाच्या देशामध्ये करुणा मैत्री प्रस्थापित राहावी आणि मैत्रीच्या माध्यमातून बुद्ध विहार हे बौद्धांच्या स्वाधीन करावं असे प्रमुख मागणी। सर, असे अनेक मागास वर्गातून पण आलेले लोकप्रतिनिधी भरपूर आहेत, तरी पण सुद्धा तुम्हाला हे आंदोलन करायची वेळ येते? नाही, लोकप्रतिनिधी आहेत तर लोकप्रतिनिधी जे आहेत तर ते 2-4 लोकांनी तिथे आवाज उठून होणार नाही आहे। कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की लोकशाहीमध्ये एका मतावर काही होत नाही किंवा 4 मताने काय होणार नाही आहे। तर मोठ्या संख्येने तिथे लोकांनी आवाज उठवला पाहिजे। केवळ मागासवर्गीयच लोकांनी नाही आहे तर या देशातल्या प्रत्येक माणसाने समजलं पाहिजे की आम्ही बुद्धाला मानतो, आम्ही बुद्ध तुम्ही बघा भारताच्या भूमीमध्ये तुम्ही कुठेही जाल तर तिथे तुम्हाला बुद्धाशिवाय दुसरं काही आढळत नाही आहे। पण बुद्धाला तुम्ही एवढं काही मानता, बुद्धाला फॉलो करता, बाहेर देशामध्ये सांगता बुद्ध आहे तर मग त्याचं थोडंसं आचरण भारतामध्ये व्हावं आणि बुद्धीला मुक्त करावं असं एवढी प्रमाणित इच्छा आहे। आमच्या तुम्ही शांततेमध्ये आंदोलन करताय की जर का तुमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर तुमचं पाऊल कसं? नाही, आम्ही शांततेचं आंदोलन करणार, कारण आम्ही बुद्धाचे अनुयायी आहोत। आमच्यामध्ये शांतीच असणार आहे, आमच्यामध्ये क्रांती नसणार आहे। कारण तर क्रांती करण्याचा आमच्यामध्ये बुद्धाने शिकवलं की क्रांती करण्यापेक्षा शांतीने जिंकता येते, मैत्रीने जगाला जिंकता येते। युद्धाने युद्ध अधिक पेटतात, मैत्रीने युद्धाला जिंकता येते, हे बुद्धाने आम्हाला शिकवलं। म्हणून आम्ही इथून पुढे हजारो जरी आंदोलनं करायची असतील आम्हाला तरी आम्ही प्रेम, करुणा आणि मैत्री याच भावनेने आम्ही आंदोलन करणार आहोत। कुठल्याही प्रकारची क्रांती हिंदी में थोडक्यात हिंदी आहे। सर, आज आप लोगों ने किस मांग को लेकर के यहाँ पर प्रदर्शन किया है और आगे क्या आंदोलन रहेगा? हमने इसलिए मांग किया है कि आप सभी को पता है इस देश के अंदर जिस जगह पर भगवान बुद्ध को बुद्ध प्राप्ति का ज्ञान हुआ था वो धर्मस्थली आज जहाँ बुद्ध विहार गया में है, तो वहाँ पे मैनेजमेंट कमेटी पे 4 लोग बुद्धिस्ट होते हैं, 4 लोग अन्य होते हैं और वहाँ का जिले का जो डीएम होता है वो वहाँ का चीफ होता है। तो हमारी यही मांग है कि गवर्नमेंट की तरफ से हमें ये होना चाहिए कि जो भी धर्मस्थल है हमारा कि उस धर्मस्थल में केवल बौद्ध का अनुशासन हो, बौद्ध लोग उस कमेटी पर रहे और
जो 9-11 की कमेटी होती है वो सारे बौद्ध हो, ऐसे हमारी प्रमुख मांग है। क्योंकि इस देश के अंदर हम जानते हैं कि अलग अलग जात धर्म के लोग यहाँ पे रहते हैं और अलग अलग पंथ के लोग रहते हैं, अपनी बोली भाषा भी अलग अलग होती है। हर किसी के मंदिर का पुजारी उनके धर्म का होता है, मस्जिद का मौलाना उनके धर्म का होता है, गुरुद्वार का उनका अपना सिख धर्म का होता है, क्रिश्चियन का पादरी होता है। तो बौद्ध मंदिर बुद्ध विहार जो है उसको मंदिर ना कहते हुए, उस मंदिर का दर्जा ना देते हुए महाबोधि बुद्ध विहार टेम्पल को 1949 को जो है बना था, बीटी एक्ट करके था, उस एक्ट को रद्द किया जाए और उस टेम्पल को, उस बुद्ध विहार को बौद्धों के स्वाधीन किया जाए। यही प्रमुख मांग हमारी। सर इतने वर्षों से एक साथ वहाँ पे पूजा हो रही, फिर अचानक इस तरह की मांग आप लोग क्यों कर रहे नहीं हैं? है, ये कोई अचानक निकला हुआ संघर्ष नहीं है। आज सोशल मीडिया है, इसीलिए लोगों को पता, इसीलिए लोगों को लगता है कि ये अचानक हुआ। ये अचानक नहीं है, आज़ादी से पहले से ये चल रहा सिलसिला है। यहाँ के लोगों ने ये बताया ही नहीं, क्योंकि यहाँ का जो मीडिया था, जो कहते हैं ना कि चौथा स्तंभ होता है, उस चौथे स्तंभ ने कभी इस बात को मीडिया में दिया ही नहीं है कि महाबोधि बुद्ध विहार के अंदर ये होता है, महाबोधि बुद्ध विहार में वो होता है। वहाँ पे 1950 से पहले से ही चालू है। जब अनागारिक धर्मपाल की तरफ से लड़ा था, उसके बाद में अनेक लोगों ने लड़ाई लड़ी थी। आज सोशल मीडिया है, इसीलिए व्हाट्सएप, फेसबुक या हर जगह पे लोगों को पता चल जाता है, लेकिन ये लड़ाई बहुत पुरानी है। जब तक 1949 का वो कायदा रद्द नहीं होता है, तब तक हम लोग आंदोलन करते रहेंगे। आंदोलन का मतलब हम लोग कोई हिंसाचार का आंदोलन नहीं करेंगे। हमारा आंदोलन मतलब प्रेम का, सद्भावना का, मैत्री का और करुणा का होगा, जिनसे हम एक दिन, मुझे पता है कि यहाँ पे 72 दिन लोग रहते हैं, यहाँ पे 72 दिन लोग रहते हैं, लेकिन कितने दिन तक रहेंगे? एक दिन तो उनको निकलना पड़ेगा, बुद्ध के सामने उनको नतमस्तक होना पड़ेगा और बुद्ध का टेम्पल, ये बुद्ध विहार बौद्धों का है, ये एक दिन उनको बताना पड़ेगा।